नमस्कार मित्रांनो, नर्सिंग न्यूज मराठी चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बायोसायन्सचा पेपर बघूया. JNM फर्स्ट इयर स्टुडंटसाठी ॲनाटॉमी, फिजिओलॉजी आणि मायक्रोबायोलॉजी सहित हे तिन्ही यात इन्क्लुडेड असतात. चला तर सुरुवात करूया आजच्या पेपरला. प्रश्न 1, योग्य तो पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा. पहिला आहे, चेहऱ्याची एकूण डॅश डॅश हाडे आहे. तर चेहऱ्याची हाडे ही 14 असतात, लक्षात ठेवा. ब येणार आहेत. तसं दुसरं बघा, अस्थि आवरणाला डॅश डॅश असे म्हणतात. तर अस्थि आवरणाला पेरिकार्डियम यात ड येणार, पेरिऑरिस्टियम. ठीक आहे, जे हाडाच्या बाहेरील आवरण असतात. तिसरं बघूया, दुसऱ्याच्यात ड येणार, लक्षात ठेवा. तसंच तिसरं बघूया, साधारणतः पुढील टाळू वयाच्या डॅश डॅश महिन्यात भरते. तर इथे 18 महिने येणार, यात ड येणार. तसंच चौथं बघा, रक्ताच्या एका मिलीमीटरमध्ये साधारणतः डॅश डॅश एवढ्या तांबड्या पेशा असतात. तर यात ड येणार, 50 लाख. तसेच पाचवं बघूया, स्वादुपिंडरसा डॅश डॅश हे पाचकद्रव आहे. तर यात क येणार, ट्रिप्सिन. ठीक आहे. तसंच आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया, जोड्या लावा. अगट, कॅस्फॉइड. तर यात येणार ई, कॉपर्स. ठीक आहे. तसंच दुसरं बघा, सेरेबर हेमिस्फियर. तर यात क येणार, कॉपर्स कॅलोझम. तिसरं बघा, एपिडर्मिस. यात अ येणार, स्ट्रॅटम कॉर्नियम. चौथं बघा, टॉन्सिल्स. त्यात येणार लसिका पेशी, ब येणार. जीभ, सर्कमव्हॅलेट अंकुरम. ठीक आहे, यात ड येणार. ठीक आहे, समजलं असेल तुम्हाला. पहिल्याच्यात ई, दुसऱ्याच्यात क, तिसऱ्याच्यात अ, चौथ्याच्यात ब आणि पाचव्याच्यात ड. आता आपण चुकी बरोबर बघूया. चला तर चुकी बरोबरला सुरुवात करूया. पहिला आहे, मॅडिबल हे हलणारे हाड आहे. तर बरोबर आहे. तसं दुसरं बघा, कोपऱ्याचा सांधा हा बीजगिरीच्या सांध्याचा प्रकार आहे. बरोबर आहे. प्रथिनाच्या पचनाची सुरुवात तोंडापासून होते. चूक आहे, जठरापासून होते. गुडघ्याच्या सांध्यात पटेला भाग घेत नाही. चूक आहे हे पण. तसंच पाच बघा, वृद्धिदृष्टी दोष हा बहिगोल भिंगाचा चष्मा वापरून दूर करतात. तर बरोबर आहे. तर हे झालं आपलं चुकी बरोबर. चला, 15 मार्काचा पेपर तर आपण सोडवला आहे. खालचा पेपर बघूया कशा प्रकारे उतरतं. त्याचे क्वेश्चन मी तुम्हाला खालीलप्रमाणे शॉर्टमध्ये दिले आहे. मी वेगळे पण काढून देणार, पण टाईम लागेल. चला तर टिपालियामध्ये कोणतेही 3 लिहायचे, 15 मार्कासाठी आहे. बघा कुठले क्वेश्चन उतरलेले आहे. पेशीची रचना, त्वचेची कार्य, जिभेची कार्य, कंठस्थ ग्रंथी. तर पेशीची रचना, त्वचेची कार्य, जिभेची कार्य खूप IMP आहे हे तीनही. ठीक आहे, डबल रिपीट विचारले जाऊ शकतात. तर तुम्ही वाचून ठेवाल. तसंच तिसऱ्या प्रश्नामध्ये बघा काय आहे, हृदयाची अंतर्भाग दर्शवणारे आकृती काढून भागांना नावे द्या. तर खूप इम्पॉर्टंट आहे. 2024 मध्ये पण आलेलाच आहे हा.
प्रतीक्षित कमान पंथची आकृती काढून भागांना नावे द्या. आकृती काढून जा. आकृती कशा काढतात ते तुम्ही काढून जाल. ठीक आहे. मूत्रपिंडाच्या आतील रचनेची आकृती काढून त्याबद्दल माहिती लिहा. रक्ताचे घटक लिहा. आकृती काढून 5 नाव लिहिले तरी तुम्हाला 4 मार्क मिळू शकते. तर आकृती नीटपणे काढून जा. तसं बघा, खालील प्रश्नाची उत्तरे लिहा. मोठ्या आतड्याची आकृती काढून भागांना नावे द्या. आकृतीची कार्य लिहा. उदराची तळे व वेगवेगळे भाग लिहा. क्रेनियल चेतनीची यादी करा. तर आणि किंवामध्ये बघा, गेंडाच्या क्रियेचे वर्णन लिहा. मानसिक पाळीबद्दल लिहा. श्वासनलिका व तिच्या शाखेची सुबक आकृती काढून भागांना नावे द्या. तसंच प्रथिनाच्या चयापचयाबद्दल लिहा. तर तुम्हाला हे वरचे 4 येत असेल तर वरचे 4च लिहायचे आहे. जर वरती नसेल तर खालचे 4 लिहायचे आहे. पण मध्ये घालू नका. ठीक आहे. तसंच 5वा प्रश्न बघा, खालील प्रश्नाची उत्तर लिहा. शरीरामध्ये रोगजंतू प्रवेश करणारे मार्ग कोणते? तर सगळ्यात सोपा प्रश्न अनाटॉमीमधला 5वाच असतो. ठीक आहे. तर करून जाल तुम्ही. शरीराचे रोगजंतू प्रवेश करणारे मार्ग कोणते? कक्षातील परस्पर जंतूचा कक्ष प्रतिबंध करायला जैविक वैद्यकीय टाकू वस्तूची व्याख्या लिहून त्यांचे वर्गीकरण आणि स्वनिर्मित व परिनिर्मित रोगप्रतिकारशक्तीमधील फरक स्पष्ट करा. हे फर्स्ट एडमधलं किंवा ऑटोक्लेव्हिंगमधलं हे आहे. तर हे बघून घ्या. तसं तुम्हाला मी खाली थोडक्यात आन्सर दिलेले आहे. तुम्ही ते स्क्रीनशॉट काढून आपल्या बुकमध्ये उतरवून अभ्यास करा. कशा प्रकारे लिहायचं आहे त्या दिलेलं आहे. ठीक आहे. लॉंग क्वेश्चन मी सध्या तर नाही टाकणार, तरी 1 महिन्यानंतर चालू करणं टाकणार. लॉंग क्वेश्चनला टाईम लागेल मला. तर तुम्हाला शॉर्टमध्ये थोडंसं तुम्हाला समजण्यासाठी दिलेलं आहे. तर तुम्ही बघून घ्या. ठीक आहे. काही क्वेश्चन असल्यास कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि सपोर्ट करा. स्क्रीनशॉट काढून घ्या. काही क्वेश्चन लॉंग आहेत, यात तुमच्या कामी येऊन जाईल. ठीक आहे मित्रांनो, चला धन्यवाद. व्हिडिओ बघता तर लाईक पण करत जा.